मतदान संख्या किती त्याच्यावर त्यामुळे आपण शांततेने चर्चा केली पाहिजे. वादविवाद नको, मुद्द्यावर बोलायचं, मुद्द्यावर यायचं नाही. आपल्याला जर ग्रामपंचायत जर ठेवायची असली तर सगळ्यांना हे माहित असू द्या, ओबीसी पुरुष मी पण आहे. बघा, रामलिंगचा जो विषय आहे, सगळेजण रामलिंगच्या रस्त्याबद्दल बोलते, त्यांना माहिती देतो. जवळपास किती 50 ते 70 लाख रुपये 70 पडले. 55 अजून आमदारांनी पत्र दिले, त्याचे सगळे पुरावे माझ्या पैसे आहेत. हो, तिथं जे काय फंड पडलेलं आहे आपल्याला अजून 55 पत्र आहे. आपल्याला रामलिंगच्या रस्त्यासाठी ऐका आपल्याला रामलिंग रस्ता होणं महत्वाचं आहे. कुणाकडून येत आहे याशी काही कर्तव्य नाही. रामलिंग रस्ता मागणी केलेली आहे त्याच्यासाठी. हो, पेपरची काय अडचण येणार आहे. त्यामुळे रामलिंग रस्ता हा होणार आहे. थोडासा संयम ठेवा. माकडाचा जो विषय होता तो एक तुमचा ग्रामपंचायतचा आपलं दुकान भाडं घ्यायला येत होता. आता दुकानदाराला ती भाडं घ्यायला येत नाही. तुम्ही एकदा पैसे द्यायला तुम्ही काय म्हणणार, एकदा पैसे द्या. आमच्यासारखी जी परिस्थिती असते, दुकानदार म्हणजे पोटावर त्याचं पोट असते दुकानावर. येणाऱ्या 1 तारखेपासून ते रेग्युलर यायला सुरू होती. ठीक आहे, तो पण विषय सकाळची हॅलो काही पिकनी मशीन सारखी सोय करून त्याची लेखा जोखा द्या ना. बिल बुक कवर चालू येतो 1857 पासून ती चालू आहे. बिलिंग करा, टेंडर काढा. ठीक आहे, मशीन सारखी करा. 15 रुपये घेतले, 10 रुपये घेतले, 5 रुपये घेतले, सगळ्यात महत्वाचं चालू आहे. बाजार जे भरत होता ते आपला बाजार आपल्या गावामध्ये आदर्श शाळा म्हणून जनतेला गाजलेला सर्वांना माहिती आहे. आपल्या सर्वांची मुलं मुली त्या ठिकाणी शिकायला जातात. परंतु त्या परिसरामध्ये वाढदिवसाचे आणि राजकीय डिजिटल एवढे झाले की विद्यार्थ्यांची ती डिजिटल वर शिकण्याची मानसिकता बदलत आहे. तर ग्रामपंचायत असा ठराव घ्यावा की जनता विद्यालयापासून किमान 1 किलोमीटर अंतरावर कुठलाही डिजिटल लागता कामा नाही. जर त्या ठिकाणी डिजिटल लावायचं असेल तर IAS अधिकारी IPS अधिकारी झाले त्यांचा डिजिटल अवश्य लावा. डिजिटल लावणारे तुम्ही, नको म्हणणारे तुम्ही. ग्रामपंचायत नाही डिजिटल लावणारे अगोदर पुढे लावते आणि नंतर माणूस लावते. इच्छा असते तर त्यावर तुम्ही ठराव घ्यायचं. ठराव घ्या, ठराव घ्या. कारण हा मुद्दा लहान लोकांच्या आयुष्यात आहे, लहान मुलांच्या आयुष्यात मुद्दा आहे. आपण ठराव घेऊ, आपण ठराव घेऊ. नेते मंडळी पुढारी जे काय असतील वाढदिवसाचे राजकारणी डिजिटल ठराव घ्यायचा आहे. मी 100% त्याच्यावरती ठराव घ्यायचा आहे.
तर आपण ताबडतोब तो ठराव घेऊन पास करून टाकू, विषय मिटेल. कारण काय, आपण ठराव घेणारे आपण मी पुढचा विषय घ्यायला आहे काय? मुख्य रोड जो आहे तो मुख्य रोड होणार आहे, त्याच्यामुळे तो विषय निकालात निघतो, काळजी करू नका. हा, रोड रोडचा पुढचा विषय आहे. आधी पण कधीतरी कॉलेजमध्ये होतो, त्यामुळे कॉलेजमध्ये काय छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. थोडा वयाचा परिणाम असतो, थोडस अपरिपक्व असल्यामुळे होत असते, म्हणून आजपर्यंत मी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. परंतु जर कुठल्याही मुलीला, गावातली मुलगी असेल, आजूबाजूच्या खेड्यातली मुलगी असेल, तिला जर असुरक्षित वाटत असेल किंवा तिला कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल तर ती आपल्यासाठी, गावासाठी लज्जास्पद गोष्ट आहे. त्यामुळं रोड रोडच्या संदर्भात मुलं काहीतरी मुलीला त्रास देतात, असे तोंडी आणि लेखी स्वरूपामध्ये अनेक तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळं त्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी मी ग्रामसभेमध्ये त्याचा ठराव घेतोय. त्याची कॉपी थेट SP मॅडमना मी वैयक्तिक जाऊन देणार आहे आणि एक मिनिट आणि PI साहेबांकडे सुद्धा त्याची कॉपी देणार आहे. माझी सर्व युवकांना विनंती आहे की कृपया कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकू नये आणि स्वतःचं आयुष्य खराब करून घेऊ नये. अगोदर जर सुधारलं तर हा विषय येणार नाही. ठीक आहे, आपल्या एडशी गावात रेल्वे आपल्याला आपल्या गावात गाड्या थांबल्या पाहिजे, सगळे रेल्वेच्या गाड्या थांबल्या पाहिजे. ती एक ठराव करा, थांबले पाहिजे रेल्वे. तिकीट बुकिंगचा एक विषय आहे, तिकीट बुकिंगचा एक विषय आहे, तो पण एक विषय मार्गी लावाय. उत्तर देतो. काउंटर एक मिनिट एक महिन्यापूर्वी आता जे काही तिकिटाचा विषय जो आहे विंडोचा, गजानन इकडे आहे का? गजानन इकडे आहे का? तुमचा प्रश्न उत्तर देतो. तिकिटाचा जो विषय आहे, जवळपास मी 1 ते 1.5 महिन्यापूर्वी सोलापूरला वैयक्तिक जाऊन सिनियर DCM रेल्वे सेंट्रल रेल्वे होते, त्यांना वैयक्तिक मी भेटून आलेलो आहे. मध्ये बोलू नका, एका वेळेला एक जण बोललं तर सेंट्रल रेल्वेचे सिनियर DCM म्हणजे इथल्या कलेक्टर साहेबांसारखी मोठी पोस्ट आहे ती, त्यांना वैयक्तिक भेटलेलो आहे. त्यांनी आपल्याला प्रायव्हेट म्हणलं ते YTSK सेंटर म्हणतात, काय YTSK सेंटर फॉर एडसी अशा पद्धतीचं IRTS ऑफिसर असलेला साहेबांचा आपला मित्र आहे, योगेश पाटील नाव आहे त्यांचं. त्यांनी तिथं नोटीस केले की एडसी साठी देण्याच्या कदाचित पुढच्या 2 महिन्यामध्ये तुम्ही करावं. थांब्यासाठी सुद्धा आपण तिथं पत्र दिले. ठीक आहे, ठराव घेतला जाईल त्यांना दिलं जातं. ठीक आहे ना, आपल्याला काही प्रक्रियेला अगोदर जायचं, त्यांना ठराव देऊ, त्यांना सगळं भेटून येऊ आणि त्याच्यानंतर गरज पडली तर आंदोलन हा नंतरचा विषय. शिगाव नगर परिषद करणे ह्याच्यावर चर्चा झाली आपली सगळ्यांची. त्याच्यामध्ये मतदान झाल्यानंतर कमिटी स्थापन करून त्यामध्ये तज्ञ लोक घेऊन जे काय अभ्यास होईल, अभ्यासांची पुढील निर्णय घेण्यात आलेले आहे. नसेल तर 2 ग्रामपंचायत, नसेल तर 2 ग्रामपंचायत. परत कला केंद्र नाहरकत संदर्भाची चर्चा झाली, त्याच्यामध्ये नाहरकत देणे नाही असा ठराव मंजूर झालेला आहे. परत रोड रोमिओ संदर्भात जे काय आहे ते ठराव तयार करून SP मॅडमना पोस्ट करणे आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करणे. परत शासकीय जे आहे आमच्या विषय तुम्हाला घरकुलाचं वापरून दाखवलं मी. नंतर इतर जी चर्चा झाली त्याच्यामध्ये बाजार मैदान सोनेगावकडील पूल डॉक्टर साहेबांची काय मनोगत व्यक्त केली त्याच्यावर चर्चा झाली. परत MSCBचा विषय हो आहे, क्षेत्रस्त्याच्या विषयी चर्चा झाली. आदिवासी वस्तीमधील जे बागायत नाट्यगृह विषय मांडला होता, ते रस्त्याचं काम
करावं शेत रस्त्याचं, त्याच्यावर चर्चा झाली. परत ते कचरा ते टाकतात रामलिंग मंदिर कमान आणि स्मशानभूमीजवळ ते बंद करणे याबद्दल चर्चा होऊन मंजुरी झाली. माकडांचा बंदोबस्त करणे माकडांचा बंदोबस्त करणे याविषयी चर्चा झाली. परत एमएससीबी कोणते करत नाहीत यावर जनरल चर्चा होऊन स्मार्ट मीटर बसवणे थांबवणे. गाव फिडर वेगळं साहेब आणि शेत फिडर वेगळं करण्यासाठी एक ठराव घ्यायचा. तेथे कायमस्वरूपी इंजिनियरची नियुक्ती करणे याच्यावर चर्चा झाली. परत गावाची लाईट वेगळी व शेतातील वेगळी असावी याबाबतीत चर्चा होऊन तसं एमएससीबीला कळवण्यास ठरलं. जनता विद्यालय परिसरात ते 1 किलोमीटर परिघामध्ये डिजिटल बॅनर बसवू नये याबाबत चर्चा होऊन निर्णय झाला. ते विषय सुरुवात तशी झाली पण परंतु पूर्ण गावात लावू नये तसा हायकोर्टाचा पण निर्णय आहे. सार्वजनिक जागेमध्ये अनधिकृत कुठलेही बॅनर वगैरे बसवू नयेत असे हायकोर्टच्या सूचना आहेत आपल्याला सगळ्यांना. रेल्वे गाड्या गावात थांबवणे आणि तिकीट बुकिंगचं विंडो ओपन व्हावी याबाबत चर्चा झाली. परत गावामध्ये स्वयंप्रेरणेने 1 दिवस स्वच्छता युवकांनी राबवावी याबाबत चर्चा झाली. येडशी पोलीस स्टेशन मध्ये कर्मचारी स्टाफ वाढवणे आणि रात्रीची गस्त वाढवणे याबाबत चर्चा झाली. आणि दुकानाची वसुली रेग्युलर करणे याबाबत चर्चा झाली. बाकी वैयक्तिक प्रश्न होते जे काही ग्रामपंचायत लेवलचे असतील ते आम्ही भेटून टाकू. शिंदे सरांचा जे आहे विषय ते विषय असे त्याच्यात एक विषय आहे, गाव फिडर वेगळं आणि शेतातलं फिडर वेगळं. गावाची लाईट वेगळी आणि शेतातील लाईट वेगळी. आणि स्वच्छतेच्या बाबतीत मी एक गोष्ट क्लिअर करतो. वैयक्तिक विषय